नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी ट्रान्सपोर्ट, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता. जी अधिकृत वेबसाईट आहे, अधिकृत जी जाहिरात देण्यात आलेली आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभागासाठीची, धुळे कार्यालयासाठीची आहे. यानुसार पाहू शकता, एप्रिल 2024 सत्रासाठी कार्यशाळेकडील तांत्रिक अभियांत्रिकी व्यावसायिकातील शिकाऊ उमेदवारांसाठी भरती आहे, म्हणजे अप्रेंटिस पदासाठीची. यानुसार अप्रेंटिस ॲक्ट 1969, 76 आणि 86 नुसार विभागात एप्रिल 2024 या सत्रासाठी कार्यशाळेकडील तांत्रिक अभियांत्रिकी व्यावसायिकातील शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करायची आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, भरावयाच्या जागा, वयोमर्यादा, प्रशिक्षण कालावधी इत्यादी बाबींची माहिती देण्यात आलेली आहे. पाहू शकता, पहिलं जे पद आहे इंजिन कारागीर म्हणजेच मोटर मेकॅनिकल, या पदासाठी 65 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता SSC पास आणि ITI मोटर मेकॅनिकल व्हेकल कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं पद आहे इंधन कारागीर म्हणजेच डिझेल मेकॅनिकलसाठी 64 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि ITI डिझेल मेकॅनिकल कोर्स असणे आवश्यक आहे. तिसरं पद आहे पत्रे कारागीर म्हणजेच मोटर व्हेकल बॉडी फिटरसाठी एकूण 28 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि ITI शीट मेटल कोर्स पास असणे आवश्यक आहे. चौथं पद आहे सांदाता म्हणजेच वेल्डर, 15 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता ITI वेल्डिंग कोर्स आणि 10वी पास असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल वीज तंत्रेसाठी 80 जागा. शैक्षणिक पात्रता SSC पास आणि ITI ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर 6वं पद आहे टर्नरसाठी 2 जागा. शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि टर्नर असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा पाहू शकता, 16 ते 33 वर्ष दरम्यान. यामध्ये उमेदवार मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे. यानंतर अभियांत्रिकी व्यवसायासाठी पाहू शकता, अभियांत्रिकी किंवा मोटर पदवीधर BE साठी 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकीमधील यांत्रिकी ऑटोमोबाईल व्यावसायिकातील पदवीधर BE यांत्रिक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवीधारक कोर्स पात्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वयाची पात्रता 16 ते 33 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. यामध्ये 5 वर्षाची सूट आहे मागासवर्गीयांसाठी. त्याचबरोबर डिटेलमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे, अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून चेक करू शकता. त्याचबरोबर पाहू शकता इथे सदर फॉर्म जो आहे, म्हणजे जे फॉर्म आहेत डाउनलोड करण्यासाठी, जे अधिकृतची वेबसाईट आहे, अधिकृतचे कार्यालय आहे धुळे कार्यालय, ST महामंडळ धुळे कार्यालय, या कार्यालयावर 500 रुपये फी पेमेंट करून तुमचे जे अर्ज आहेत ते अर्ज तुम्ही तिथून घेऊ शकता. फी पेमेंट जी आहे या भरतीसाठी 500 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये फी आहे. ह्याची फी आहे डिमांड ड्राफ्टनी पेमेंट केलं जाऊ शकतं किंवा पोस्टल ऑर्डरनी पेमेंट केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर जो अर्ज आहे कार्यालयातून घेऊन 6 जून 2024 पर्यंत जो अधिकृत जो अर्ज आहे, तो अर्ज महत्त्वाच्या डॉक्युमेंटसह जी फी पेमेंट आहे ते फी पेमेंट करून अधिकृतरित्या सबमिट केला जाऊ शकतो. त्यानंतर जी पुढची प्रोसेस असेल ST महामंडळ धुळे अंतर्गत ती कळवण्यात येईल, डिटेलमध्ये माहिती देण्यात येईल. अशा पद्धतीने या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने धुळेसाठी जी भरती आहे ST महामंडळ धुळे यासाठी अर्ज करू शकता अप्रेंटिस पदासाठी. त्याचबरोबर भरतीबाबतच्या पुढच्या अपडेट्ससाठी, त्याचबरोबर स्टडी मटेरियलसाठी, ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.